विद्यार्थी मित्रों, स्वागत आहे तुमचे एमके कोचिंग क्लासेसमध्ये। आज आपण क्लास 10 चा फायनान्शियल प्लॅनिंग हा चॅप्टर पाहत आहोत। ह्याच्या अगोदर आपले 13 लेक्चर झालेले आहेत आणि हे आपलं 14वे लेक्चर आहे, म्हणजे 14th लेक्चर आहे। तर ह्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, जो मागच्या लेक्चरमध्ये जो काही पार्ट झालेला आहे त्याच्या पुढला पार्ट या लेक्चरमध्ये बघणार आहेत। तर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जो बघितला होता टेक्स्टबुक मधले आपण 2-3 क्वेश्चन बघितले होते आणि आता हा 4th क्वेश्चन आपण पाहतोय। ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर तुमचा 4 आहे। तर याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये पहिला क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय दिलेले आहे पहा। क्वेश्चन वाचून घेऊया। कधीच आपण कोणताही क्वेश्चन असो, कोणत्याही विषयाचा असो, क्वेश्चन सोडवताना पहिल्यांदा क्वेश्चन हा व्यवस्थित वाचायचा आणि क्वेश्चन समजून घ्यायचा। जेव्हा तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित वाचता आणि क्वेश्चन व्यवस्थित समजून घेता तेव्हा तुम्हाला तिथंच तुमचा 50% क्वेश्चन सॉल्व होतो। म्हणजे क्वेश्चन तुम्हाला समजल्याशिवाय तो क्वेश्चन सॉल्व करता येतो का? नाही। त्यासाठी क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा आणि गणितामध्ये काय करायचं, गणित असो किंवा दुसरा विषय असो, तिथले महत्त्वाचे वर्ड जे आहेत, शब्द आहेत, त्याला काय करायचं, अंडरलाइन करायचं। म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला डबल पाहायची गरज पडणार नाही। ठीक आहे, तर नील नावाचा व्यक्ती आहे। ठीक आहे, असू द्या, आपल्याला काय देणं घेणं कोणी असू द्या। नील हॅज इन्व्हेस्टेड, त्यांनी इन्व्हेस्ट केलेले। इन्व्हेस्ट माहिती आहे तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट आपण कशा कशामध्ये करतो ते लेक्चरमध्ये सांगितले तुम्हाला। ते बघितलं नसेल तर डिटेलमध्ये बघून घ्या। नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्समध्ये इन्व्हेस्टेड केलेले ॲज फॉलोज, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट। तर काय करायचं आहे, नील नावाचा एक व्यक्ती आहे, त्याने काय केलेले काही पैसे आहे का नाही इन्व्हेस्ट केलेले त्यांनी शेअर मार्केटमध्ये। तर काय करायचं आहे आपल्याला, त्याची टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला काय करायचं आहे, काढायची आहे। पहा, तर काय काढायचं आपल्याला, त्याची फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट। तर ते नीलची टोटल इन्व्हेस्टमेंट काढायचं आहे। तर त्याने कशामध्ये काय इन्व्हेस्ट केलं आहे, तर कंपनी ए आहे तुमच्याकडं 350 शेअर्स। तर त्यांनी कंपनी एचे किती शेअर्स घेतलेले आहेत, आता कंपनी ए आहे 350 शेअर्स घेतले, 350 शेअर्स घेतलेले कंपनी एचे। त्याच्यानंतर त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, फेस व्हॅल्यू FV म्हणजे काय, फेस व्हॅल्यू रुपीज काय आहे, 10 आहे। फेस व्हॅल्यू रुपीज 10 आहे आणि प्रीमियम सांगितले, प्रीमियम रुपीज 7। ठीक आहे, त्याच्यानंतर कंपनी बी, कंपनी सीचा तसाच डेटा दिलेला आहे। आपण एकदा काय करू, पहिल्यांदा कंपनी एचं काढून घेऊ, नंतर त्याच्यानंतर आपण काय बी आणि सीचं काढू। ठीक आहे, आता हे वाचायची आपल्याला गरज पडणार नाही। ठीक आहे, वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता। हे सोल्युशन आहे। ठीक आहे, सोल्युशन म्हणजे तुमचा आन्सर। सोल्युशन म्हणजे काय, त्याचा अर्थ आन्सर, तुमचा आन्सर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने लिहू शकता। हे सोल्युशन मी असं काढतो, पण पूर्ण काय असं आहे सोल्युशन, हा पूर्ण याला मी शॉर्टकटमध्ये असं लिहितो SOL आणि च्या डोक्यावर N आहे। ठीक आहे, काही लोक त्याच्यामध्ये चूक करतात, त्याच्यामुळे मला कळते, लक्षात येते, म्हणून मी तुम्हाला सांगतोय। सोल्युशन अशा प्रकारे आहे। सोल्युशन हा शब्द कळेल आहे तुम्हाला। त्याच्यानंतर पहा, तर हे कळलं असेल तुम्हाला कसं लिहायचं। ठीक आहे, सोल्युशन मी लिहितो, तुम्ही आन्सर लिहू शकता किंवा असा ॲरो केला तरी चालेल तुम्ही। ठीक आहे, अशा प्रकारचा ॲरोही करू शकता तुम्ही। ठीक आहे, तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहा। ठीक आहे, तर त्याच्यानंतर आता पहा क्वेश्चन सोडूया आपण। ठीक आहे, नीलची आता इन्व्हेस्टमेंट कंपनी ए, पहिल्यांदा काय करणार आपण, कंपनी ए आहे का नाही, कंपनी ए साठी काढूया आपण कंपनी आता नीलची इन्व्हेस्टमेंट कंपनी ए मध्ये आपल्याला काढायचं आहे। तर तुम्हाला माहित आहे, तर कंपनी ए मध्ये त्यांनी किती शेअर्स हे केले, 350 शेअर्स। फेस व्हॅल्यू किती आहे, ₹10 आणि प्रीमियम काय ₹7। तुम्हाला कधीशी कोणाशी कोणती इन्व्हेस्टमेंट जर बघायचं असेल तर म्हणजे एखाद्या वेळेस म्हणजे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू मधला फरक तुम्हाला माहित आहे। फेस व्हॅल्यू म्हणजे आहे का नाही, जेव्हा त्याची लिस्ट केल्या गेली ती प्राइस असते कशाची, शेअरची, जेव्हा लिस्ट केल्या गेली ती। पण ॲक्च्युअल प्राइस काय असते एखाद्या शेअरची, जर ॲक्च्युअल प्राइस जर काढायचं असेल, ॲक्च्युअल प्राइस काय, मार्केट व्हॅल्यू। जसं की तुम्ही मार्केटमध्ये गेल्यात, मार्केटमध्ये गेल्यानंतर कोणतीही वस्तूचे, समजा तुम्ही मार्केटमध्ये गेले आणि तुम्हाला काय घ्यायचे, टोमॅटो घ्यायचे, काय घ्यायचे, टोमॅटो। मग मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी टोमॅटोची किंमत आहे आज, त्याच किमतीला भेटतील, नाहीतर तुम्ही म्हणसाल नाही 10 दिवसापूर्वी ₹10 टोमॅटो किलो होते, तो म्हणतो 10 दिवसापूर्वी होते, परंतु आज ₹50 किलो आहे म्हणलं तर तुम्हाला ₹50 किलोनच घ्यावं लागणार आहे। तर हे कळलं असेल तुम्हाला। म्हणजे आपली जे काही खरेदी आणि विक्री, जे बाईंग अँड सेलिंग जी होते, कोणत्या व्हॅल्यूला होते, बाईंग म्हणजे कोणती गोष्ट तुम्ही बाय करा, शेअर्स असो किंवा कोणती भाजीपाला असो, काय असो, किंवा सेल करता तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मार्केट व्हॅल्यूला होतात। कशाला, मार्केट व्हॅल्यू। मार्केट व्हॅल्यू म्हणजे सिंपल एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय जास्त डोकं लॉजिक लावायचं नाही। मार्केटमध्ये जे काही रेट चालू आहे सध्या त्याला मार्केट व्हॅल्यू म्हणतो। मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीचा रेट चालू आहे त्याला मार्केट व्हॅल्यू म्हणतो। मग शेअर्स, एखादा कंपनीचा शेअर्स असेल, त्या शेअर्सची सध्या कंपनीची त्या शेअरची मार्केटमध्ये किती किंमत आहे त्याला आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू। हे तुम्हाला कळलं असेल। तर मग काय आहे, कंपनी एचं तुम्हाला जे दिलं ते लिहून घ्या। किती दिले तुम्हाला, काय काय डेटा दिलेला आहे, गिवन डेटा काय आहे दिलेला, तर गिवन डेटा एक बारचं लिहून घ्यायचं असेल तर फेस व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, फेस व्हॅल्यू आहे ₹10।
प्रीमियम दिलेला आहे तुम्हाला, प्रीमियम इज इक्वल टू तुम्हाला ₹7 दिलेला आहे. आता मला सांगा, हे तुम्हाला दोन गोष्टी दिल्या तर शेअर्स दिले, ठीक आहे शेअर्स असू द्या, लिहायचं असेल तर ते बी लिहू शकता तुम्ही. मग तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढायचं आहे. तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढताना तुम्हाला हे मी सांगितले याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये कसं काढायचं. तर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे तुमचा, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काय असते तुमचा, फेस व्हॅल्यू प्लस तुमचा प्रीमियम. हे फॉर्म्युला जर माहीत नसला तर तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम तुमचा, ठीक आहे. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मग मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू तुमची दिलेली आहे ₹10, किती दिलेलं आहे ₹10, आणि तुमचं प्रीमियम दिलेलं आहे ₹7. मग ह्या दोघांना जर तुम्ही ॲड केल्या तर तुमची मार्केट व्हॅल्यू मिळते तुम्हाला किती मिळते, 17 मिळते तुम्हाला. मार्केट व्हॅल्यू ₹17 मिळते. म्हणजे त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू सध्या किती आहे त्या शेअरची, तर कंपनी एच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू 17 आहे. आता एक शेअर म्हणजे ही काय निघाली, एका शेअरची किंमत निघाली. कशाची निघाली, मार्केट व्हॅल्यू ही एका शेअरची निघाली. तर त्या शेअर्स कंपनीमध्ये म्हणजे कंपनी एमध्ये नील नावाच्या व्यक्तीने किती शेअर्स घेतलेले आहेत, तर 350 शेअर केलेले आहेत. तर मग इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए आपल्याला काय काढावं लागेल, देअरफॉर असं करावं लागेल. देअरफॉर पहा, देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए. इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए कसं काढणार आता तुम्हाला माहीत आहे. तर एका शेअरची किंमत म्हणजे सध्या मार्केटमध्ये म्हणजे एका कंपनी एच्या शेअरची किंमत ₹17 आहे. तर त्या कंपनीची तर नीलकडे 350 शेअर्स आहेत, तर त्याचे किती पैसे होतील ते तुम्हाला काढता येईल. मग काय करावं लागेल तुम्हाला, 350 शेअर्स आहेत, ठीक आहे. 350 शेअर्स आहेत आणि ₹17 एक आहे, तर ह्याचं कॅल्क्युलेशन करा तुम्ही. ह्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही म्हणजे मल्टिप्लिकेशन करा. 350 गुणिले काय करायचं आहे तुम्हाला, 17 करायचं आहे. 350 गुणिले 17, तर हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. तुम्ही करू शकता मल्टिप्लिकेशन. 7नं जर शून्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं तर 0 येते. कोणत्याही संख्येने जर 0ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येते. 7 × 0 0, त्याच्यानंतर 7 × 7 5 काय होईल तुमचं, 7 5 35 होईल. 35ला तुमचा 5 असेल आणि काय असेल तुमचा कॅरी 3 असेल. 7 3 21 आणि तुमचा 3 24 होईल, ठीक आहे. प्लस घ्यायचं, याच्यानंतर आपण प्लस लिहितो. 1नं जर मल्टिप्लाय केलं तर ॲज इट इज अंक येत असतो ते, म्हणजे 350 येऊन जाईल तुमचं, ठीक आहे. हे ॲज इट इज. आता करायचे असते ॲडिशन. हा 0ला 0 खाली येईल जसा तसा. हा 5 आणि 0 तुमचा 5च होईल, 5च राहील. 5 आणि 4 तुमचा 9 होईल आणि 3 आणि 2 होईल तुमचा 5 होईल. म्हणजे 5,950 किती होतील, 5,950 रुपीज होईल. 5,950 रुपीज. म्हणजे हे रुपीजचं सिम्बॉल लावून टाकतो मी. तर हा रुपीज आहे, ठीक आहे. पहा, तर रुपीजचं सिम्बॉल लावतो मी याच्या अगोदर. रुपीज म्हणजे ह्या नील नावाच्या व्यक्तीनं ₹5,950 इतके कंपनी एमध्ये काय केलेले, इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर तुम्हाला कळलं असेल त्या नील नावाच्या व्यक्तीने ₹5,950 इतके गुंतवलेले आहेत. आता हे कंपनी एचं झालेलं आहे, कंपनी ए विषयी झालेला आहे. आता आपल्याला हे 5,950 तुम्ही आकडा लिहून घ्या एका जागी साईडला. नंतर मी माझ्याकडे तर आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही 5,950. आता माझ्याकडे जागा कमी आहे, आपल्याकडे जागा कमी आहे, तर कंपनी एची इन्व्हेस्टमेंट काढल्या. तर आता कंपनी बीचं आपण इथंच काढूया आणि कंपनी सीचं पण काढूया. तर हे मी मिटवून टाकतो, ठीक आहे. हे मी काय करतो, मिटवून टाकतो, ठीक आहे. तर हे झालेलं. तर पहा, आता काय करायचं आपल्याला, कंपनी बीचं काढून घ्यायचं. तर कंपनी बीचं आपण लगेच इथल्या इथं काढून घेऊया. कंपनी बी तुम्ही काय करायचं, याच्या खाली लिहायचे, ठीक आहे. कंपनी बी, तर हे कंपनी बी पहा, कंपनी बी इथं आहे तुमची. तर ह्याचे शेअर्स किती आहेत, 2,750 2750 शेअर्स आहेत, ठीक आहे. फेस व्हॅल्यू किती दिलेले त्यांनी, ₹5 दिलेले आहे. डिस्काउंट दिलेलं आहे तुमचं ₹1. डिस्काउंट ₹1 आहे. आता हे तुम्हाला डिस्काउंट काय, प्रीमियम काय, फेस व्हॅल्यू काय आहे, मार्केट व्हॅल्यू सगळं झालेलं आहे अगोदरच्या लेक्चरमध्ये. ते बघा, तुम्ही बघितलं नसेल तर. त्याच्याशिवाय तुम्हाला हे काहीच कळणार नाही, ठीक आहे. ते दिलं ते लिहून घेतो मी एक बारचं. फेस व्हॅल्यू किती आहे तुमचं, ₹5 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्काउंट दिलेलं आहे तुमचं, किती दिलेलं आहे, डिस्काउंट काय दिलेलं आहे तुमचं, डिस्काउंट इज इक्वल टू ₹1. आता मला सांगा मार्केट व्हॅल्यू कशी काढणार तुम्ही.
फेस व्हॅल्यू दिलेलं आहे, डिस्काउंट दिलेलं आहे. तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढता येते सरळ सरळ. तर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असते, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे, फेस व्हॅल्यू मायनस तुमचं काय असते, डिस्काउंट असते. मायनस काय असते, डिस्काउंट असते. मग तुम्हाला आन्सर काढायचं असेल तर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय असणार आहे, प्रीमियम असेल तर फेस व्हॅल्यूमध्ये प्रीमियम ॲड करतो, डिस्काउंट असले तर तुम्ही काय करतो, ते डिस्काउंट मायनस करतो. जसं तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता, डिस्काउंट काय करता, तुम्ही डिस्काउंट ॲड करता का काय करता. म्हणजे तुम्ही समजा दुकानामध्ये गेल्या, समजा 100, तो दुकानदार म्हणला तुम्हाला, काय म्हणला की ही वस्तू तुम्हाला 100 रुपयाला आहे, आम्ही तुम्हाला याच्यावर किती देतो, 10% डिस्काउंट देतो. 10% डिस्काउंट देतो म्हणजे तुमची किंमत पैसे 100 रुपयापेक्षा वाढवून देता का तुम्ही, नाही, कमी करून देता. 10% म्हणजे 100चे 10% 10 रुपये, म्हणजे तुम्ही 10 रुपये कमी देता, म्हणजे 100मधनं 10 रुपये गेले तर 90 रुपये देता. बरोबर आहे का नाही. तसंच डिस्काउंट लक्षात ठेवायचा फॉर्म्युला पहा. जर डिस्काउंट आलं तर डिस्काउंट फेस व्हॅल्यूमधनं मायनस करायचं, आणि जर प्रीमियम आलं तर तुम्ही काय करायचं, त्याच्यामध्ये ॲड करायचं. एवढा फरक लक्षात ठेवा. मग मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू तुमची किती आहे, ₹5. किती आहे तुमची, ₹5, म्हणजे 5 रुपये आहे. हा रुपीचं सिम्बॉल आहे, दुसरं काही नाही, नाही तर तुम्हाला कन्फ्युजन होईल. म्हणजे 5 रुपये नसेल तर हे मी मिटून टाकतो, कशाला कन्फ्युजन तुम्हाला, लास्टला आपण लिहून टाकू. म्हणजे 5 रुपये मायनस त्याच्यानंतर डिस्काउंट किती आहे तुमचं, ₹1. ठीक आहे. तर ह्याला सोडवा, ह्याला सोडवल्यानंतर किती येते, म्हणजे 5मधनं जर तुमचा ₹1 गेला तर तुमचे रुपीज किती उरले, ₹4 उरले. किती रुपये उरले, ₹4 उरले. म्हणजे ह्या कंपनी बी जी आहे, त्या कंपनी बीच्या शेअरची मार्केट व्हॅल्यू सध्या म्हणजे बाजारामध्ये जी किंमत आहे ती किती, ₹4 आहे. किती आहे, ₹4 आहे. आता तर तुम्हाला कळलंय. आता या मार्केट व्हॅल्यू कंपनी बीच्या एका शेअरची किंमत ₹4 आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू 4 आहे, म्हणजे शेअरची किंमत 4 आहे. तर टोटल शेअरची किंमत किती आहे, म्हणजे 2750 शेअरची किंमत किती होईल. मग आता जसं काढलं होतं, देअरफोर काय करणार आपण, देअरफोर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी, देअरफोर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी इज इक्वल टू काय असेल तुमचा फॉर्म्युला असेल, काय असेल तुमचा फॉर्म्युला, काय असणार, म्हणजे फॉर्म्युला म्हणजे एक शेअरची किंमत तुमची ₹4 आहे, किंवा तुमचे किती शेअर्स आहेत, 2750 शेअर्स आहेत. किती आहेत कंपनी बीचे, 2750 शेअर्स आहेत, गुणिले 4. आता हे कुठून आलं, 2750 इथून, कारण या कंपनीचे किती शेअर्स आहेत, 2750 शेअर्स आहेत. वाटलं तर तुम्हाला इथं लिहून टाका 2750 शेअर्स. ठीक आहे, हे लिहून टाकू शकता तुम्ही. हे 2750 आणि हे ₹4 इथून आले, कारण एका शेअरची किंमत आहे. ह्याचं मल्टिप्लिकेशन करा, हेच आन्सर असणार आहे तुमचं. मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्ही करू शकता, हे 2750 गुणिले 4. ठीक आहे, 2750 गुणिले 4 इथं करतो मी, 2750 गुणिले 4. ठीक आहे. तर पहा, 4नं जर झिरोला मल्टिप्लाय केलं, आत्ता सांगितलं तर 4नं कोणत्याही संख्येनं जर तुम्ही झिरोला मल्टिप्लाय केलं तर ती 0 येते. ठीक आहे, 0. आणि 4नं जर 5, हा 5 आहे तुमचा. ठीक आहे, हा 5 आहे. किती आहे, 5 आहे. दिसत नसेल तर तुम्हाला पहा, हा काय आहे तुमचा, 5 आहे. ठीक आहे. हा 5नं जर तुम्ही 4ने जर 5ला मल्टिप्लाय केलं तर काय होते तुमचा, 4 5 जा 20, 20ला तुमचा 0 येईल, कॅरी येईल तुमचा 2, आणि 7 4 जा काय येईल तुमचा 28, 28 + 2 तुमचा 30, 30ला 0, तुमचा कॅरी आला 3, आणि 4 2 जा 8, 8 + 3 तुमचा किती होईल, 8 + 3 11 होईल तुमचा. 8 + 3 किती होईल, 11 होईल. म्हणजे किती होणार आहे तुमचं, 11,000 होणार आहे. किती होणार आहे, 11,000 होणार आहे. सरळ पण इथं पण करू शकता तुम्ही. 2750 म्हणजे 250 कमी आहे. याला जर 3000 धरल्या, 3 चौक 12, 12,000 होतील. 12मधनं म्हणजे 250चे 4 पट केल्या तर 1000 होतील. 12,000मधनं 1000 गेलं तर 11,000. असंही करू शकता तुम्ही. पण तुमच्यासाठी करून दाखवले, पण तुम्ही अशा प्रकारचं करून बघायचं रफमध्ये. म्हणजे हे 11,000 रुपये, किती, 11,000 रुपये, हे रुपयेचं सिम्बॉल लावून टाकतो मी. ठीक आहे, 11,000 इतकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. कुठं, 11,000 रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट कंपनी बी मध्ये नील नावाच्या व्यक्तीने केलेली आहे. कंपनी बी मध्ये किती केलेली आहे, 11,000 रुपये इतकी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काढायचं कंपनी बीचं, जसं काढलेलं आहे तसं तुम्हाला काढायचं आहे कंपनी सीचं. तर आता हे मी मिटून टाकतो, तर आपल्याला हे लागणार आहे. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी मी मिटून टाकतो. पहा आता, तर पहा, तर कंपनी सी विषयी आपल्याला माहिती काढायची आहे. तर कंपनी सी विषयी, तर हे सगळ्या गोष्टी मिटून टाकतो.
तर कंपनी सी विषयी काय माहिती दिलेली आहे आपल्याला बघा. आता कंपनी सी विषयी माहिती दिलेली आहे. कंपनी सी विषयी, कंपनी सी आहे तर 50 शेअर्स. किती शेअर्स आहे इथं वाटलं तर लिहून टाकतो मी. किती शेअर्स आहेत? 50 शेअर्स. 50 शेअर्स. फेस व्हॅल्यू किती आहे त्याची? फेस व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ₹100. ₹100 दिलेले आहे आणि मार्केट व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे ₹150. आता मला सांगा, मागच्या दोन्ही याच्यामध्ये कंपनी ए आणि कंपनी बी ची तुम्हाला मार्केट व्हॅल्यू नव्हती, फेस व्हॅल्यू दिली होती, एकाचं प्रीमियम दिलं होतं, एकाचं डिस्काउंट दिलं होतं, तर आपण मार्केट व्हॅल्यू कशी काढायची हे बघितलं होतं. पण आताच्या याच्यामध्ये तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ऑलरेडी. ठीक आहे, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे आणि मार्केट व्हॅल्यूलाच तुमचे व्यवहार होत असतात. तर तुम्हाला मार्केट व्हॅल्यू काढायची गरज नाही. तर सरळ सरळ तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट, ही कंपनी सी आहे. तुमचं काय आहे? ही कंपनी सी. कंपनी कोणती आहे तुमची? ही कंपनी सी. ठीक आहे, कंपनी सी विषयी गोष्ट करतोय आपण. मग देअरफॉर तुमचं काय असेल? इन्व्हेस्टमेंट. डायरेक्टली लिहू शकता तुम्ही, इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी. इन कंपनी सी. कंपनी सी मध्ये इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे तुमचं? मग तुमचं मार्केट व्हॅल्यू इंटू शेअर्स असणार आहे. मार्केट व्हॅल्यू तर पहा, शेअर्स किती आहेत तुमचे? 50 शेअर्स आहेत. 50 शेअर्स आहेत इंटू तुमची मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹150. 150. तर ह्या दोघांचं तुम्ही काय करू शकता? मल्टिप्लिकेशन करू शकता. म्हणजे इज इक्वल टू लिहा. इज इक्वल टू लिहून हे करा. हे जे आहे तुम्ही कसं लिहा? इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी इज इक्वल टू काय असेल तुमचं? शेअर्स किती आहेत तुमचे? 50 शेअर्स आहेत. 50 शेअर्स आहेत आणि मार्केट व्हॅल्यू तुमची इंटू 150 आहे. तर ह्याचं मल्टिप्लिकेशन करा. 15 पाचशे. 15 पाचशे किती होतं तुमचे? 75 आहे का नाही? 15 5 जा 75. किती होते तुमचं? 75. 75ला 75. हा एक झिरो आणि हा एक झिरो म्हणजे 2 झिरो. ठीक आहे, म्हणजे ₹7,500 कंपनी सी मध्ये गुंतवलेले आहेत. काय केलेले आहेत? कंपनी सी मध्ये किती रुपये गुंतवले आहेत? ₹7,500 गुंतवलेले आहेत. आता नीलनं म्हणजे आता एकूण आपल्याला काय काढायला सांगितले? नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्स ॲज फॉलोज. फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असणार आहे? सगळीकडं त्याने कुठं कुठं पैसे गुंतवले ते सगळे काढायचे. म्हणजे कंपनी ए मध्ये किती गुंतवले, कंपनी बी आणि कंपनी सी. मग आपल्याला काय काढायला लागणार? देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे? नील हॅज इन्व्हेस्टेड. देअरफॉर लिहा वाटलं तर. देअरफॉर आता लास्टला लिहायचं. देअरफॉर नील हॅज इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं? कंपनी ए मध्ये किती? 5,000 काहीतरी आकडा होता तुमचा. लिहून घ्या तुम्ही. पहा तुमच्या वहीमध्ये सगळं दिलेलं आहे. तो आकडा किती होता तुमचं कंपनी मध्ये? 5,950. किती होता? 5,950 रुपीज. बरोबर आहे का? प्लस कंपनी बी मध्ये त्यांनी गुंतवले होते. किती गुंतवले होते? त्यांनी गुंतवले होते 11,000. बरोबर आहे ना? 11,000 चालू होतं आपलं. 11,000 आणि कंपनी सीचं तर इथं आहेच तुमच्याकडं 7,500. आता काहीच नाही, सरळ सरळ ह्या तिघाची बेरीज करायचं. तिघाची बेरीज केल्यावर टोटल इन्व्हेस्टमेंट कळून जाईल तुम्हाला. तर हे 5,950, त्याच्यानंतर 11,000 आणि 7,500. तर तुम्ही ओरली करू शकता का बेरीज? पहा तुम्ही सरळ सरळ काय करा, ह्याची आणि ह्याची बेरीज घेऊन घ्या, आहे का नाही? आता 5,950 आहे तर ह्याला 6,000 पकडा, फक्त 50च कमी आहेत. हे 6,000, हे 6,000 आणि हे तुमचे 7,000. 7 आणि 7 14 म्हणजे 13,500 रुपये झाले तुमचे. 13,500 झाले. 13,500 आणि हे 11,000. 13,500 म्हणजे 14,500 प्लस 10,000 म्हणजे 24,500. 24,500 मधनं तुम्हाला 50 रुपये काढायचे. म्हणजे तुमचं 24,500 मधनं 50 काढलं तर तुमचं 24,450 रुपये होतील. तुमचे किती होतील? 24,450 रुपये होतील. 24,450 रुपये होतील. किती होतील? 24,450 रुपीज होतील. बरोबर आहे का? एक बार चेक करा. ठीक आहे, असं ओरली तुम्ही करू शकता. 24,450 रुपीज होतील तुमचे. बरोबर आहे? हे असं ओरली तुम्ही करू शकता. जर तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट असले तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. ठीक आहे, तर हे झालेले नीलची टोटल इन्व्हेस्टमेंट. आता याच्यानंतरचा एक्झाम्पल नंबर आपण काय करूया? 5 एक्झाम्पल नंबर बघूया. ठीक आहे, पहा आता नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेलं आहे तुमच्या बोर्डवर. सिंपल साधा क्वेश्चन्स आहे. तुमच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन किती मार्क्ससाठी येतो? हा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी येईल. ठीक आहे, किती मार्क्ससाठी येईल? 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येईल. पहा आता लक्ष द्या.
स्मिता नावाची एक मुलगी आहे, ठीक आहे, मुलगी आहे, बाई आहे, काय असू द्या, कोणी असू द्या, आपल्याला काय. तर स्मिता हॅज इन्व्हेस्टेड, तिनं काय केलेली, इन्व्हेस्टमेंट केलेली. स्मिता हॅज इन्व्हेस्टेड ₹12,000. किती इन्व्हेस्ट केले स्मितानं, 12,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले. अँड परचेस्ड शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू, FE म्हणजे काय, फेस व्हॅल्यू. शेअर्स ऑफ FE म्हणजे फेस व्हॅल्यू ₹10, म्हणजे त्या शेअरची फेस व्हॅल्यू का आहे, ₹10 का आहे, त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे. ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2, म्हणजे किती, फेस व्हॅल्यू त्याची 10 आहे, पण तिनं प्रीमियम ₹2 देऊन तिने काय केले, शेअर खरेदी केले. ठीक आहे. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस्ड, म्हणजे तिने किती शेअर्स परचेस्ड केलेले आपल्याला सांगायचे. कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू गेट द आन्सर. तर तिनं 12,000 रुपये गुंतवलेत. ठीक आहे, 12,000 रुपये गुंतवलेत. फेस व्हॅल्यू ₹10 आहे, प्रीमियम ₹2 दिले, तर तिनं किती शेअर खरेदी केले ते तुम्हाला काढायचे. तर सोल्युशन म्हणजे तुमचं आन्सर. सोल्युशन बरोबर काय असणार आहे, जे काय दिलेलं आहे डेटा लिहून घ्या. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे तिची, टोटल इन्व्हेस्टमेंट लिहून घ्या. टोटल इन्व्हेस्टमेंट किती दिलेली आहे तिची, टोटल इन्व्हेस्टमेंट रुपीज आहे तिची, रुपीज किती आहे, 12,000 ही इन्व्हेस्टमेंट आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट तिची किती आहे, 12,000 आहे. त्याच्यानंतर फेस व्हॅल्यू पण किती लिहून घ्या वाटलं तर. फेस व्हॅल्यू तिची किती आहे, फेस व्हॅल्यू आहे ₹10. फेस व्हॅल्यू काय आहे त्या शेअरची, एका शेअरची 10 आहे, एका शेअरची किंमत असते. फेस व्हॅल्यू किंवा मार्केट व्हॅल्यू तुम्हाला जी दिलेली असते ती फक्त एका शेअरची असते. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात असू द्या. त्याच्यानंतर प्रीमियम दिले तुम्हाला, काय दिलेलं आहे, प्रीमियम का आहे, प्रीमियम इज इक्वल टू ₹2 आहे. प्रीमियम किती आहे, ₹2 आहे. मग तुम्हाला मार्केट व्हॅल्यू दिलेलं आहे का, नाही, मार्केट व्हॅल्यू काढायचं आहे. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स शी परचेस्ड, कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू आन्सर. तुमच्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, फिल इन द ब्लँक्स काढायचं आहे. ठीक आहे, तर मी काय करतो, ते फिल इन द ब्लँक्स नाही, डायरेक्टली क्वेश्चन सोडून दाखवतो. ज्या जागी येते ते तुम्ही त्या बॉक्समध्ये माहिती भरायची. तर पहा, आता मार्केट व्हॅल्यूज दिली का, आपल्याला दिली नाही. तर मार्केट व्हॅल्यू काय करायचे, तुम्हाला काढायचं आहे. तर मार्केट व्हॅल्यू काढायचं, तर मार्केट व्हॅल्यू कशी काढता तुम्ही, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू तुम्ही काय काढणार, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय काढणार, कसं काढणार तुम्ही, फेस व्हॅल्यूमध्ये तुम्ही प्रीमियम ॲड केलं तर मार्केट व्हॅल्यू येते, किंवा फेस व्हॅल्यूमध्ये डिस्काउंट असेल तर तो डिस्काउंट सबट्रॅक्ट करायचा. डिस्काउंट असेल तर फेस व्हॅल्यूमधनं डिस्काउंट दिला तर तो डिस्काउंट मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूमधनं सबट्रॅक्ट केला तर मार्केट व्हॅल्यू भेटते. किंवा प्रीमियम असेल तर फेस व्हॅल्यूमध्ये ॲड करायचा, प्रीमियम असेल तर ॲड करायचा, डिस्काउंट असेल तर सबट्रॅक्ट करायचा. तर इथं प्रीमियम आहे तर प्रीमियम ॲड करतो. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस तुमचं प्रीमियम. ह्या पहिल्या रकान्यामध्ये ही माहिती भरून घ्या. भरल्या, त्याच्यानंतर तुमच्या पुढल्या रकान्यामध्ये माहिती भरायची. पुढल्या रकान्यामध्ये आता माहिती भरायची. फेस व्हॅल्यू किती आहे, ₹10 दिलेले आहे, ते भरून घ्यायचं. ₹10 प्लस प्रीमियम किती आहे तुमचा, ₹2. ही पण माहिती भरून घ्यायचं. ₹2 भरल्या. तर ह्याची आता ॲडिशन करा तुमचं, म्हणजे मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू काय येणार आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू हा ₹10, जे ₹10 प्लस 2 म्हणजे तुमचा ₹12. म्हणजे एका शेअरची किंमत किती आहे, ₹12 एका शेअरची किंमत आहे. ₹12 एका शेअरची किंमत आहे. तर तिनं किती रुपयाचे शेअर घेतलेत, 12,000 रुपयाचे शेअर घेतलेत. म्हणजे ह्या टोटल इन्व्हेस्टमेंटला जर तुम्ही 12 डिवाइड केल्या तर तुमचं काय येणार आहे, आन्सर येणार आहे नंबर ऑफ शेअर्स. ठीक आहे, मग देअरफॉर तुम्ही काय करू शकता, देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ शेअर्स कसं काढणार आहे तुम्ही, म्हणजे तुम्ही 12,000 एका शेअरची किंमत तुमची किती आहे, ₹12 आणि 12,000 रुपयाचे शेअर खरेदी केल्या. तर तुम्ही काय करणार, तुम्ही टोटल इन्व्हेस्टमेंटला काय करणार, शेअर्सनं डिवाइड करणार. टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. आणि कधीच आपण तुम्हाला आत्तापर्यंत खूप वेळेस सांगितले, जी शेअरची खरेदी आणि विक्री होते ती मार्केट व्हॅल्यूलाच होते. ठीक आहे, मग काय आन्सर असणार आहे तुमचं, टोटल इन्व्हेस्टमेंट डिवायडेड बाय काय असणार आहे तुमचं, मार्केट व्हॅल्यू MV. तर ह्याचं काय करा तुम्ही, व्हॅल्यू पुट करा, इथंच लिहू तुम्ही. ठीक आहे, तर टोटल इन्व्हेस्टमेंट तुमची किती आहे,
टोटल इन्व्हेस्टमेंट ₹12,000 आहे. किती आहे तुमचं ₹12,000 म्हणजे आणि याला डिवायडेड काय करणार आहे तुम्ही कितीनं करणार आहे तुम्ही 12नं. कितीनं करणार आहे ₹12नं. हे जे रुपीजचं साईन आहे ते रुपीजचं साईन तुम्ही तेव्हा लावलं तरी चालते, नाहीतर लास्टला तुम्ही रुपीजमध्ये लावून टाकायचं. आता हे 12नं डिवाइड केलं तर तुम्ही किती येणार 12नं डिवाइड केलं तर हा 12 कटेल आणि इथं 1 येईल आणि हा 1000 होईल. किती उरेल म्हणजे 1000. म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती असणार आहे त्या स्मिताने किती खरेदी केली याचा आन्सर किती येणार आहे 12,000ला जर 12नं डिवाइड केलं तर 1000. किती येणार आहे ₹1000 येणार आहे. म्हणजे ही जी स्मिता नावाची जी मुलगी आहे तिने किती शेअर खरेदी केलेले आहेत एकूण 1000 शेअर खरेदी केलेले आहेत. स्मिता हॅज परचेस्ड 1000 शेअर्स असं लिहा. तिथं जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना खाली तुम्हाला तिथं फिल इन द ब्लँक्स आहे ना लास्टला इथं लिहितो मी. देअरफॉर स्मिता काय आहे स्मिता हॅज परचेस्ड 1000 शेअर्स 1000 शेअर्स. स्मिताने किती शेअर परचेस केलेले आहे 1000 शेअर्स परचेस केलेले आहे. देअरफॉर स्मिता हॅज परचेस्ड 1000 शेअर्स. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन तुमचा सॉल्व करून झालेला आहे. आता क्वेश्चन नंबर तुमचा काय आहे 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपण घेऊया. ठीक आहे. पहा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन लिहिलेला आहे बोर्डवर पहा. तर क्वेश्चन नंबर तुमचा आहे क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. तर क्वेश्चन वाचून घ्या. इफ 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹10 50 शेअर्स आणि एका शेअरची फेस व्हॅल्यू काय आहे ₹10 वेअर परचेस्ड फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹25. म्हणजे एका शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 आहे आणि असे मग तो शेअर आपण मार्केट व्हॅल्यूला म्हणजे ₹25 खरेदी केलेला आहे. असे किती शेअर्स खरेदी केले आहेत 50 केले आहेत. ठीक आहे. कंपनी डिक्लेअर्ड 30% डिव्हिडंड. तर कंपनीने काय केलेलं आहे डिव्हिडंड दिलेलं 30% डिव्हिडंड दिलेलं आहे ऑन द शेअर्स. देन फाइंड सम इन्व्हेस्टेड. तुमच्या पुस्तकामध्ये इन्व्हेस्टमेंट दिलेले आहे सम इन्व्हेस्टमेंट. तर सम इन्व्हेस्टमेंट नसते ते सम इन्व्हेस्टेडच असते. काय असते सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती पैसे त्यांनी गुंतवले तर सम इन्व्हेस्टेड आहे ते सम इन्व्हेस्टेड जे लिहिले ते बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड आणि त्याच्यानंतर रेट ऑफ रिटर्न हे 3 गोष्टी काढायच्या आहेत. तर ठीक आहे असू द्या. चला आता स्टेप बाय स्टेप क्वेश्चन सोडवायला सुरू करायचं. सोल्युशन पहा. पहिल्यांदा जे दिलं आहे ते लिहून घ्या. शेअर्स किती आहेत 50 शेअर्स. किती आहे शेअर्स 50 शेअर्स बरोबर. चला त्याच्यानंतर कॉमा द्यायचा कॉमा देऊन लिहायचा. ठीक आहे कॉमा द्या. फेस व्हॅल्यू किती आहे फेस व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज तुमची किती आहे 10 आहे. आता हे मी कॉमा देऊन लिहितोय. तुम्ही एका खाली एका लाईनमध्ये लिहिले तरी चालते. आता हे 50 शेअर्स लिहा एका दुसऱ्याच लाईनमध्ये हे लिहू शकता पलीकडं आणि खाल्ल्या लाईनमध्ये मार्केट व्हॅल्यू लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. मी इथंच लिहितो एका लाईनमध्ये आपल्याकडे जागा कमी आहे बोर्डवर इथं इकडे जागा आहे म्हणून लिहतो मी. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹25. ठीक आहे 25 ही मार्केट व्हॅल्यू आहे. ह्या ज्या गोष्टी दिल्या त्या लिहून टाकतोय मी. त्याच्यानंतर तुम्हाला त्यांनी ते पण सांगितले काय सांगितले डिव्हिडंड पण सांगितलेलं आहे. डिव्हिडंड तुमचा डिव्हिडंडला आपण डी न दाखवतो इज इक्वल टू तुमचा 30%. किती दिलेला आहे 30% दिलेला आहे. तर आता पहिलं काढायचं तुम्हाला. आता तुम्हाला आपण आता जे काय नील नावाच्या व्यक्तीचं आपण अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपण काय काढलं होतं सम इन्व्हेस्टेड काढलं होतं. तर सम इन्व्हेस्टेड का कशी काढणार तुम्ही किती टोटल नंबर ऑफ शेअर्स आणि त्याची मार्केट व्हॅल्यू. एका शेअरची मार्केट व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. मार्केट व्हॅल्यू 25 आहे आणि त्यांनी मग कशी किती शेअर्स खरेदी केले 50. तर हे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला सम इन्व्हेस्टेड येते. जे फर्स्ट क्वेश्चन आहे तुमचं सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं मार्केट व्हॅल्यू इंटू टोटल शेअर्स. आता हे लिहायचा फॉर्म्युला लिहिला तरी चालते नाहीतरी लिहिला तरी चालते पण मी आता तुम्हाला सोपं जाऊन लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे फॉर्म्युला न लिहिता डायरेक्ट हे लिहिलं तरी चालते मागच्या वेळेस आपण जसं लिहिलं होतं. आता मार्केट व्हॅल्यू तुमची किती आहे ₹25 आहे बरोबर आहे. ठीक आहे. टोटल शेअर्स किती आहेत तुमचे हे टोटल 50 शेअर्स म्हणजे टोटल शेअर्सच आहेत तुमचे हे 50 शेअर्स आहे. ठीक आहे. ह्या क्वेश्चनमध्ये जेवढे दिले तेवढे टोटल शेअर्स पहा. हे 25 गुणिले 50 जर केला तुम्ही 25 × 5 जर केला तर तुम्ही किती येते 125.
किती येते 125 आणि हा एक 0 म्हणजे 1250. तुम्ही करून बघा, 25 गुणिले 50 जर करून गेला तर तुम्ही किती येते 1250 येते. हे तुमचं ₹1250. म्हणजे हा जो काही व्यक्तीचं नाव दिलेलं नाही आपल्याला याच्यामध्ये, कोण आहे काय नाही, ठीक आहे. तर म्हणजे ह्या व्यक्तीनं जो काही असेल व्यक्ती त्याने किती पैसे गुंतवलेले आहेत, म्हणजे सम इन्व्हेस्टेड किती आहे ₹1250. तर एक आलेले आन्सर तुमचं ₹1250 त्याने गुंतवलेले आहेत. किती गुंतवले आहेत? ₹1250 गुंतवलेत. त्याच्यानंतरचं सेकंड काय आहे? डिव्हिडंड रिसिव्ड. काय काढायचं तुम्हाला? डिव्हिडंड रिसिव्ड. सेकंड नंबरला पाहता डिव्हिडंड रिसिव्ड. आता डिव्हिडंड रिसिव्ड कसं काढणार आहे? डिव्हिडंड रिसिव्ड हे जो लक्षात घ्या, आता जो डिव्हिडंड जो आहे तुम्हाला, जो काही डिव्हिडंड भेटतो, शेअरची खरेदी आणि विक्री काय होते लक्षात घ्या. शेअरची खरेदी आणि विक्री ही मार्केट व्हॅल्यूला होते, पण जेव्हा तुम्हाला कंपनी ही डिव्हिडंड देत असते तर ती काय करत असते? ती मार्केट व्हॅल्यूला देत नाही. डिव्हिडंड तुम्हाला कशावर देते? मार्केट व्हॅल्यूला देत नाही, तुम्हाला फेस व्हॅल्यूला देते. फेस व्हॅल्यू जितकी असेल त्याच्यावर डिव्हिडंड देते, ठीक आहे. एवढं गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं? डिव्हिडंड पर शेअर. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे एका शेअर मागं किती डिव्हिडंड मिळणार आहे, कसं कळणार आहे? आता मी तुम्हाला सांगितलं की जे शेअर्स आहेत त्याची खरेदी आणि विक्री काय होते? मार्केट व्हॅल्यूला होते, मार्केट व्हॅल्यूला. पण जो डिव्हिडंड जो दिला जातो तो फेस व्हॅल्यूवर दिला जातो. डिव्हिडंड कशावर दिला जातो? फेस व्हॅल्यूवर दिला जातो. फेस व्हॅल्यू ह्या शेअरची किती आहे? ₹10 आहे. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹10. म्हणजे हे 10 आहे. ₹10 म्हणजे 100% आहे. ₹10 म्हणजे 100ची किंमत 100% आहे. म्हणजे एका कंपनीची फेस व्हॅल्यू किती आहे? 10 आहे, म्हणजे ते 100%ची किंमत आहे. तर तुम्हाला किती % डिव्हिडंड भेटायला आहे? 30%. म्हणजे 30ची किंमत काढायची, म्हणजे 30 × 13. हे कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे. आता ह्याला सोडवा तुम्ही. ह्याला जर सोडवल्या तुम्ही तर ह्याला सोडवलं तर तुमचा आन्सर येते. म्हणजे हा 0 कटला, हा 0 कटला, म्हणजे वरले 2 0 कटले, खाल्ले 2 0 कटले. मग इतर ह्याला 1 × 3 तुमचा 3 येईल. किती येईल तुमचा? 1 × 3 म्हणजे ₹3. म्हणजे तुम्हाला डिव्हिडंड पर शेअर किती मिळणार आहे? डिव्हिडंड पर शेअर तुम्हाला ₹3 मिळणार आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 असेल आणि तुम्हाला 30% डिव्हिडंड मिळालं तर म्हणजे एका शेअर मागं तुम्हाला ₹3 इतका डिव्हिडंड मिळणार आहे. मग तुम्हाला एका शेअर मागं ₹3 डिव्हिडंड मिळाला आहे. मग तुम्हाला 50 शेअर मागं किती डिव्हिडंड मिळाला आहे? तर 50 शेअर गुणिले 3 करा, 50 × 3 करा, तुम्हाला डायरेक्ट येऊन जाईल, ठीक आहे. टोटल डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू काय असणार आहे? मग तुमचं टोटल डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू काय असणार आहे? टोटल डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू तुमचं काय असणार आहे? म्हणजे नंबर ऑफ शेअर्स काय? टोटल शेअर्स इंटू डिव्हिडंड. म्हणजे टोटल शेअर्स तुमचे किती आहेत? 50 टोटल शेअर्स आहेत आणि एका शेअर मागं तुम्हाला ₹3चा डिव्हिडंड मिळालेला आहे. तर याला जर सॉल्व केल्या, 50 × 3 जर केला तुमचं 150 येते. म्हणजे 50 गुणिले 3 जर केला तर ₹150 येते. किती येते? ₹150 येते. हे रुपीचं साईन लावलं मी फक्त, ठीक आहे. तर म्हणजे त्या व्यक्तीला डिव्हिडंड किती मिळालेला आहे? ₹150 मिळालेला आहे. डिव्हिडंड म्हणजे लाभांश त्याला काय मिळालेला आहे? ₹150 इतका कंपनीकडनं मिळालं. हे एवढं कळलं आहे तुम्हाला. याच्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे रेट ऑफ रिटर्न काढायचं. काय काढायचं याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे? रेट ऑफ रिटर्न. आता आपल्याकडं रेट ऑफ रिटर्नला जागा कमी पडते, तर रेट ऑफ रिटर्न काय काढतो आपण? इथंच काढूया. रेट ऑफ रिटर्न काय करू? इथंच काढूया. रेट ऑफ रिटर्न कशावर काढायचं? इथंच काढू आपण, ठीक आहे. तर रेट ऑफ रिटर्न कसं काढणार, ठीक आहे. वाटलं तर नाही, जागा कमी पडणार आहे, मी इथं मिटवतो. तर हे मिटवतो आणि रेट ऑफ रिटर्न काढू. पहा आता लक्ष द्या. रेट ऑफ रिटर्नचा आपण एक क्वेश्चन झालेला आहे. तर रेट ऑफ रिटर्न तुम्हाला कधी मिळणार आहे? म्हणजे रेट ऑफ रिटर्नचा अर्थ काय? म्हणजे तुम्हाला एखाद्या याच्यामध्ये कंपनीमध्ये, शेअरमध्ये किंवा कशामध्ये तुम्ही गुंतवणूक केल्या आणि त्याच्या मधून तुम्हाला रिटर्न किती मिळाले त्यालाच आपण रेट ऑफ रिटर्न म्हणतो. म्हणजे टोटल पैसे मिळाले त्याला जर पर्सेंटेजमध्ये काढलं तर रेट ऑफ रिटर्न म्हणतो. मग रेट ऑफ रिटर्नचा फॉर्म्युला काय होईल तुम्हाला, आहे का नाही? तर रेट ऑफ रिटर्न तर रेट ऑफ रिटर्न कसं मिळणार आहे तुम्हाला? रेट ऑफ रिटर्न म्हणजे किती मिळालेले, म्हणजे तुम्ही किती पैसे गुंतवले. रेट ऑफ रिटर्न पहा, लक्षात घ्या. आता ॲक्च्युअल शेअर मार्केट आणि इथलं थेरॉटिकल वेगळं असते आपल्याला, आहे का नाही? म्हणजे रेट ऑफ रिटर्न तुमचा कशावर असणार आहे? डिव्हिडंड इन्कमवर असणार आहे. डिव्हिडंड इन्कम म्हणजे डिव्हिडंड इन्कम तुम्हाला किती मिळाली तुमच्या किती इन्व्हेस्टमेंटवर.
म्हणजे काय असणार आहे, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे तुमचा, डिव्हिडंड इन्कम. डिव्हिडंड इन्कम अपॉन काय असणार आहे तुमचं, टोटल इन्व्हेस्टमेंट. म्हणजे पूर्ण जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर तुम्हाला डिव्हिडंड किती मिळालेला आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा सम इन्व्हेस्टेड म्हणू शकतो तुम्ही, ठीक आहे. त्याला सम इन्व्हेस्टेड म्हणू शकतो आणि याला तुम्ही 100 न मल्टिप्लाय करायचं आहे, ठीक आहे. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड इन्कम इंटू टोटल इन्व्हेस्टमेंट किंवा सम इन्व्हेस्टेड म्हणू शकता तुम्ही. सम इन्व्हेस्टेड इंटू तुम्ही 100 न मल्टिप्लाय करा. तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय करा, व्हॅल्यू पुट करा. डिव्हिडंड इन्कम आत्ताच काढली होती तुमची, आपण आत्ताच काढल्या. डिव्हिडंड इन्कम किती होती, 150 होती. सम इन्व्हेस्टेड आत्ताच काढल्या होत्या तुम्ही. सम इन्व्हेस्टेड पहा, पहिल्यामध्ये सम इन्व्हेस्टेड काढले आणि दुसऱ्यामध्ये डिव्हिडंड रिसिव्ड. डिव्हिडंड रिसिव्ड 150 होतं आणि सम इन्व्हेस्टेड तुमची किती होती, 1250, 1250 आणि इंटू 100ला तुम्ही इंटू 100 करून टाका. आता ह्याला जर तुम्ही सोडवल्या तर तुम्हाला आन्सर येऊन जाईल. तर हा 0 कटला तुमचा, हा 0 कटला, हा 0 कटला, ठीक आहे. आता हा इथं 125 आहे. तर काय करू शकता तुम्ही, 25 जर डिवाइड केला, 25 5 × 125, 25 जर डिवाइड केलं तर 25 5 × 125 आणि 25 म्हणजे 25 5 × 125 आणि 25 5 × 4 100, 25 4 × 100, ठीक आहे. हे कळलं असेल तुम्हाला. इथं 5 उरला, हा 5 जर डिवाइड केलं तर 5 3 × 15 म्हणजे 3 आणि हा 4 म्हणजे 12. ह्याला जर सोडवलं तर एकंदरीतरित्या तुम्हाला काय येते, ₹12. रुपीज नाही, हे पर्सेंटेजमध्ये. रेट ऑफ रिटर्न तुमचा काय असतो, पर्सेंटेजमध्ये असतो. कशामध्ये असतो, रेट ऑफ रिटर्न म्हणजे हा तुमचा 12%, ठीक आहे. रेट ऑफ रिटर्न कशामध्ये असतो तुमचा, 12%. म्हणजे रेट ऑफ रिटर्न तुम्हाला किती मिळालेलं आहे, 12% मिळालेला आहे, ठीक आहे. लास्टला तुम्ही लिहू शकता सम इन्व्हेस्टेड इज रुपीज. इथं लास्टला लिहायचं आहे तुम्हाला, लास्टला म्हणजे कधीशाप आन्सर लिहायचं आहे. 1 नंबरला असं काय लिहिणार, सम इन्व्हेस्टेड, देअरफॉर सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू काय असणार, ₹1250. त्याच्यानंतर सेकंडला विचारलेले डिव्हिडंड रिसिव्ड, हे लास्टला लिहायचं आहे. डिव्हिडंड रिसिव्ड इज इक्वल टू काय असणार आहे तुमचं, ₹150 जितकं मिळाले ते लिहा. आणि थर्ड नंबरला तुमचं देअरफॉर रेट ऑफ रिटर्न काय आहे, रेट ऑफ रिटर्न तर तुमचा किती आहे, रेट ऑफ रिटर्न 12%. रेट ऑफ रिटर्न तुमचा आहे 12%. अशा प्रकारे लिहायचं. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला विचारल्या होत्या, हे सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचा क्वेश्चन तुमच्या परीक्षेमध्ये 3 मार्काला किंवा 2 मार्काला, 3 मार्काला तर येऊन जाईल, ठीक आहे. कारण 3 गोष्टी काढायला सांगितले, त्यामुळे 3 मार्काला येईल. हा 1 मार्काला, हा 1 मार्काला, तो 1 मार्काला, प्रत्येकी तुम्हाला 1 मार्क भेटणार आहे, ठीक आहे. एखाद्या वेळेस हा 2 मार्काला पण येऊ शकतो, पण जास्त चान्सेस आहेत 3 मार्काला येण्याचे, हे ठीक आहे. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन समजला असेल तुम्हाला. तर आता आपल्या टेक्स्टबुकमधले इथले क्वेश्चन पण संपलेत. आता त्याच्यानंतर तुमचा प्रॅक्टिस सेट 4.3 आहे. तो आपण काय करू, प्रॅक्टिस सेट 4.3 जो आहे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. काय करू, प्रॅक्टिस सेट 4.3 काय करू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे चॅनल काय करा, शेअर करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट पण करा, ठीक आहे. थँक्यू.